पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ति, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुवाक्यम, मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम् अहं ब्रह्म न चाहं ब्रह्मणा पृथक्, नाहं देहो न मे देहा केवलोऽहं सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। आतापर्यंत आपण 20 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे। 21व्या श्लोकाचा आपण अभ्यास करीत आहोत। ख वायव्य अग्निजलोर विषु देव तिर्यक नरादिषु अभिन्ना सच्चिदानंदाः भिद्यते रूप नामनी, असा हा 21व्या क्रमांकाचा श्लोक आहे। पहिल्या चरणामध्ये आपण 5 महाभूत आणि त्या 5 महाभूतापासून निर्माण झालेले 3 लोक म्हणजेच देव, तिर्यक आणि नर असा 3 लोकांचा विचार आपण केलेला आहे। हे सर्व या सच्चिदानंद रूप असलेल्या भगवंतापासून भिन्न नाहीत याचा आपण दुसऱ्या श्लोकाच्या दुसऱ्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये विचार केलेला आहे। आता हे जरी त्यापासून भिन्न नसले तरी सुद्धा परिस्थिती अशी आहे की आपल्याला सच्चिदानंद रूप असलेल्या भगवंताचा तपास नाही, म्हणजेच आपल्या स्वतःच्या सच्चिदानंद रूप असलेल्या स्वरूपाचा तपास नाही। परिस्थिती जी आपली आहे ती फारच निराळी आहे। जरी सिद्धांत असा असला की अभिन्न सच्चिदानंदा, तरी सुद्धा प्रत्यक्षात मात्र अशी स्थिती नाही। प्रत्यक्षात भेद दिसतो आणि तो भेद जो आहे तो उत्तरार्धामध्ये सांगण्यात आलेला आहे। भिद्यते रूप नामनी। भेद जो दिसतो तो कशा रूपाने आहे? रूप आणि नाम। रूप आणि नाम याद्वारे हा भेद आहे। सगळेच जण नाम आणि रूप या संसारामध्ये अडकलेले आहेत। रूप आणि नाम या संसाराच्या पलीकडे जाणं हे अशक्य आहे, हे कठीण आहे। अशक्य का आहे? कारण की आपण इतक्या अभ्यासापर्यंत कधीही येत नाही। वास्तविक हा ग्रंथ जो आहे हा ग्रंथ हृदयातील सर्व संशय दूर करणार आहे, परंतु कोणाचे संशय दूर करणार आहे हाही मोठा प्रश्नच आहे। या ग्रंथाला एक विशिष्ट अधिकार पाहिजे। एका विशिष्ट अधिकाराच्या व्यक्तीलाच या ग्रंथाचं फल मिळू शकतं, बाकी कोणालाही याचं फल मिळू शकत नाही। ग्रंथ श्रवण करणं निराळी गोष्ट आहे आणि त्याचं फल प्राप्त होणं ही निराळी गोष्ट आहे। आपल्याला जर या ग्रंथाचं फल म्हणजे हृदयातील सर्व संशय दूर करणे हे पाहिजे असेल तर आपल्याला आपला तो विशेष अधिकार निर्माण करणं गरजेचं आहे आणि तो या जन्मीच याच वेळेस करायला पाहिजे। उद्या ते करणं शक्य नाही, कारण आपल्याकडे वेळ नाही, आपल्याकडे वेळ अजिबात नाही। परंतु नकळतपणे आपल्याला असं वाटतंय की आपण मरणार नाही। मरण ही जी भीती आहे ही भीती एक दृष्टीने वाईट आहे, पण मरण ही भीती एक दृष्टीने चांगली आहे। मरण ही भीती जर असेल तर तो नीट जगू शकत नाही, परंतु मरण ही भीती जर नसेल तर तो भगवंताचा विचारही करू शकत नाही। साधू संतांनी मरणाची भीती जिथे जिथे दाखवलेली आहे तिथे त्या भीतीपोटी आपण या विचित्र असलेल्या संसारातून बाहेर पडण्याचा विचार करू यासाठी आहे। परंतु आपल्याकडे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की जाग झाल्यापासून झोपेपर्यंत आपण जे काही करतो त्या करण्यामध्ये आपल्याला भगवंताची खरी तर आठवण नाही।
साधनं जी काही आपण करत चाललो, ही सगळी साधनं फक्त मागील वेळेस आपण विचार केल्याप्रमाणे यांत्रिकी झालेली आहेत. ते काय झालंय, सवय पडली आहे शरीराला. सकाळी उठल्यानंतर देवपूजा करायची सवय पडली, सकाळी उठल्यानंतर ज्ञानेश्वरी वाचायची सवय पडली, शुक्रवार आले की महाराजाचं चिंतन ऐकायची सवय पडली, रविवार आले की चिंतन ऐकायची सवय पडली. हे सवय पडलेली आहे, ते अंगवळणी पडलेलं आहे. पण त्याचा उपयोग काय होतोय का नाही हे मात्र लक्षात येत नाहीये. आता काही लोकांचा एक त्याच्यातला पॉझिटिव्ह दृष्टिकोन म्हणजे चांगल्या पद्धतीने पाहायचं जर ठरलं तर काहीतरी परिणाम होईलच की, काहीतरी चांगलं होईलच की असं वाटतं. परंतु ज्यांच्याकडे वेळ कमी आहे त्यांना कधीतरी होईल असं म्हणून जमणार नाही. आपल्यापुढे फार मोठा अभ्यास आहे आणि हा अभ्यास जर आपल्याला पूर्ण करायचा असेल तर आपल्याला दुसरं काहीही करायला खरं तर वेळ नाही. आपली दृष्टी जी आहे ही अभिन्न असलेल्या सच्चिदानंदापर्यंत पोहोचणं म्हणजे अन्वयाने भगवंत जगतरूप आहे. जग हे भगवंत रूप आहे. अन्वयाने जगामधलं काहीही भगवंतापासून भिन्न नाही. या अन्वयापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला कसं गेलं पाहिजे हे जर आपण पाहणार नाही आणि फक्त भगवंत हा अभिन्न सच्चिदानंद रूप आहे असं म्हटलं तर होणार नाही. तर भेद ज्याने निर्माण झाला त्याचा निर्णय लावला पाहिजे. भिद्यते रूप नामनी, रूप आणि नाम यामुळे भेद तयार झाला. तो भेद नष्ट केल्याशिवाय अभेद शिल्लक राहणार नाही, अभेद लक्षात येणार नाही. नामरूप हा भेद आहे. पण नामरूप हा जो भेद आहे हा नामरूप भेद फार लांबची गोष्ट आहे. ती कुठची गोष्ट आहे? फार लांबची गोष्ट आहे. त्याच्या आधी आपण तिथपर्यंत नामरूप या भेदापर्यंत पोहोचण्यासाठी आधी आपण जिथे कुठे आहोत तिथून सुरुवात करायला, तिथून प्रयत्न करायला पाहिजे. परमार्थामध्ये सात्विक आचरण करणं यालाच लोक परमार्थ समजतात. आणि जेवढी काही परमार्थ करणारी लोक आहेत, जेवढे काही परमार्थ करणारे लोक दिसतात, हे सगळे जवळजवळ सगळेच हातचा राखूनच परमार्थ करतात. म्हणजे परमार्थ करताना आपलं सगळं नीटनेटकं चाललं पाहिजे हा दृष्टिकोन एकदम पक्का असतो. आपलं काय चाललं पाहिजे? सगळं व्यवस्थित चाललं पाहिजे. म्हणजे घर व्यवस्थित चाललं पाहिजे, पैसे नीट मिळाले पाहिजेत, जरा थोडं डोक्याला शांती पाहिजे. अनेक प्रकारे आपल्याला आपलं सगळं नीटनेटकं असावं असं वाटतं आणि तसं झालं तर आपण परमार्थ करतो. परमार्थ करताना ह्या कुठल्याही प्रकारच्या अटी उपयोगाला येत नाहीत. परमार्थ करण्यासाठी किंवा परमार्थामधून हे काही साध्य होणार नाहीये. काही लोकांचा असं समज आहे की आपण परमार्थ केला की आपलं घर नीट चालेल, आपलं मुलं बाळं नीट होतील, हे होईल ते होईल, हे सगळं असं वाटतं लोकांना. ती भावना आहे लोकांची. तसं नाही, असं नाही. त्याचे देवदेवता आहेत खूप. हे सगळ्यांची व्यवस्था करणारे पण देवदेवता आहेत, पण त्यांच्या नादी लागावं. मग असे देवदेवता नाहीत असं नाही. त्याचं देवदेवतांचं वर्णन तुकोबाने अनेक साधू संतांनी केलेलं पण आहे. तर त्यांच्या नादी लागावं आणि त्यांच्याकडे आपलं मस्त राहावं. या मार्गात येऊ नये. या मार्गात आला तर फल वेगळं आहे आणि मग होतं काय, ना इकडे ना तिकडे. तर त्या मार्गात राहिलं म्हणजे भलं आहे असं नाही. मनुष्य जन्म गेला म्हणजे एकदा का मृत्यू आला की त्यानंतर, एकदा का हे शरीर सोडलं की त्यानंतर आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये असलेल्या संस्काराप्रमाणे तसा पुढचा ध्येय मिळणार आहे. हे एकदम पक्क आहे, याच्यामध्ये काहीही शंका नाही आहे. एकदा का मृत्यू आला की त्या मृत्यूनंतर आपल्या अंतःकरणातल्या संस्कारानुरूप आपल्याला पुढचं शरीर धारण करावं लागणार, पुढचं शरीर आपल्याला मिळणार. मग ते 3 लोकांपैकी कुठलं तरी एक असणार आहे, ते नामरूपात्मक असणार आहे. आणि मग त्या ठिकाणी पुन्हा हाच संसार आहे. फक्त मनुष्य या शरीरामध्ये, मनुष्य या वर्गामध्ये आपण ज्या पद्धतीने जगतो त्याच पद्धतीने त्या शरीरांमध्ये जगावं लागेल असं नाही. कुत्रा असेल तर वेगळं जगणं आहे, कीटक असेल तर वेगळं जगणं आहे, देवादिक असेल तर वेगळं जगणं आहे. प्रत्येक शरीरामध्ये त्या प्रकारचं जगणं आहे. आपली बुद्धी जी आहे ती इतकी संकुचित झाली आहे की आपल्याला असं वाटतं की आपली बायको, आपला नवरा, आपली मुलं बाळं, आपलं जे काही प्रॉपर्टी आहे ती, आपले गोतावळा जो आहे ते, हेच खरं आहे
आणि यांच्यामध्ये आपण इतके रममाण आहोत की याच्या पलीकडे काही सुचत नाही, यांच्या पलीकडे काहीही सुचत नाही. सगळ्यात पहिल्यांदा यांचा निर्णय लावणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा कोणाचा निर्णय लावणं गरजेचं आहे? यांचाच निर्णय लावणं गरजेचं आहे. कारण आपण सगळ्यात इथेच अडकलेलो आहे. म्हणजे फिरून फिरून आपण कुठे आहे? तिथेच आहे. अभ्यास जरी किती केला की भगवंत असा आहे, भगवंत तसा आहे, हे सगळं जरी झालं तरी त्याला काही फल नाही, त्याच्यातून फल काही निघणार नाही. गोतावळ्याचा पुढचा भाग जर विचार केला, संपूर्ण जग आहे जे नामरूपात्मक आहे, ह्या सगळ्या पूर्ण जगामध्ये तर कोणाचाही विचार केला तरी हा विषय आपला नाही आहे. म्हणजे नामरूपाची सुरुवात कुठून होते? नामरूपाची सुरुवात आपल्या शरीरापासून होते. आपलं शरीर जे आहे हे रूप आहे, याला काहीतरी नाम आहे, आणि याला काही जेवढे चिकटलेत यांना नामरूप आहे. नामरूपाचा जर आपण विचार सोडला, म्हणजे नामरूप काढून टाकलं तर व्यवहारच नाही, कुठलाच व्यवहार होत नाही. आपलं रूप नष्ट केलं तर नाम राहणार नाही, आपलं रूप आणि नाम नष्ट केलं तर काहीच राहणार नाही. आपलं रूप आहे, आपलं नाम आहे, म्हणून कुठल्या तरी रूप आणि नाम असलेल्या व्यक्तीशी आपला काय होतोय? व्यवहार होतोय. आणि मग हा व्यवहार होतो इथपर्यंत ठीक होतं. आपल्याला रूप मिळालं, आपल्याला नाम मिळालं, आणि अनेक नामरूपात्मक व्यक्त झालेले हे पदार्थ यांच्याशी आपला व्यवहार घडू लागला. इथपर्यंत ठीक होतं. पण त्याच्या पुढे आपण गेलोय. आपण काय केलंय? आता आपण म्हणतो की हे जे रूप आहे हे कोणाचं आहे? हे माझं आहे. म्हणजे हे घर माझं आहे, आमकं माझं आहे, तमकं माझं आहे. हे सगळं जे माझं आहे हे सगळं इतकं भयानक आहे की महाराजांनी कितीही समजावून सांगितलं, महाराज काही जरी बोलले तरी मृत्यू आल्याशिवाय याच्यातून कोणीच बाहेर पडू शकत नाही. मृत्यू आल्याशिवाय कोणी याच्यातून बाहेर पडू शकत नाही. इतकी भयानक परिस्थिती. मृत्यू मात्र कोणाची वाट बघत नाही, तो कोणाचं ऐकत नाही. यमधर्म वाट पाहे निरंतर, ते तयार आहेत. त्यामुळे त्याने घाव घातला, त्याने एकदा आपल्याला ह्याच्यातून बाजूला केलं की त्यावेळेस तुम्ही ज्याला चिटकून बसलेत ते काहीच राहणार नाही. ज्या नामरूपात्मक पदार्थांना तुम्ही माझं म्हणताय ते त्यांचा आपला काही संबंध राहणार नाही. आणि हे नामरूपात्मक पदार्थ जे आहे ते दुसरं शरीर एकदा प्राप्त झालं की तिथे सुद्धा पुन्हा वेगळे मिळतील. त्या जन्मामध्ये म्हणजे त्या शरीरामध्ये पुन्हा तोच भाव, म्हणजे तोच मोह, जे इथे आपण आता जे जगतोय, आता आपल्या अंतःकरणामध्ये जे भावना आहे, आपला जो भाव आहे, हा भाव घेऊन आपण जात असतो. जाताना आपण तसे जात नाही, फक्त काय होतो? हा भाव दुसरीकडे जातो. म्हणजे आपण साप जरी झालो तर असं काही समजू नका की मनुष्य असताना आपल्याला गोतावळ्याचा मोह होता तर साप झाले आपल्याला राहणार नाही. तिथे गेल्या तिथेही गोतावळ्याचा मोह आहे, तिथे त्यालाही गोतावळाच. तिथे सुद्धा ज्या भावना आत्ता आपण घेऊन बसलोय त्या सगळ्या तिथे आहेत. कुठल्याही शरीरात गेलं तरी पुन्हा हेच सगळं घेऊन जायचंय. फक्त शरीर बदलणार आहे आणि आतले भाव तसेच राहणार आहे. पण या जन्मातले नामरूपात्मक जे कोणी आपल्याला जवळचे वाटतात त्यांचा आणि आपला पुढे काही संबंध राहणार नाही. काय राहणार नाही? अजिबात संबंध राहणार नाही. बरं, आता हे तुम्हाला सगळंच माहित आहे, म्हणजे पुन्हा पुन्हा सांगण्यात काय अर्थ तसा नाही. हे सगळं तुम्हाला माहित आहे. काही काही लोकांना असं वाटतं की महाराज हे काय असं विनाकारण असे पुन्हा पुन्हा ते सांगत बसतात, त्याच्यावेळी जरा काहीतरी गुप्त ज्ञान सांगा असं लोकांना वाटतं. गुप्त ज्ञान वगैरे हा फार लांबचा विषय. गुप्त ज्ञान आधी जी बालवाडी आहे ती पूर्ण झाली पाहिजे. आधी जे हे अधिकार पाहिजे तोच निर्माण झाला पाहिजे, त्याच्याशिवाय काही खरं नाही. असो, नाम रूप इथून सुरू होतं आपल्या शरीरापासून. आपल्या शरीराच्या पुढे जेवढे काही पदार्थ पडलेत, काही जड आहेत, काही चेतन वाटतात, म्हणजे काही चर आहे, काही आचर आहेत, हे सगळे नामरूपात्मक आहेत. आणि हा संसार कुठपर्यंत आहे? 14 भुवनापर्यंत आहे. स्थूल संसारालाच फक्त नामरूप आहे असं काही समजता येत नाही. सूक्ष्म संसार हा सुद्धा त्याचं एक विशिष्ट रूप आहे. सूक्ष्म संसाराचं सुद्धा काय? त्याचं एक विशिष्ट रूप आहे. पण सूक्ष्म संसार हा सुद्धा नामरूपात्मक आहे. पण सूक्ष्म संसारापर्यंत जरी एखादा नाही गेला, स्थूल संसार जरी नामरूपात्मक त्यांनी जरी पाहिला, तरी 14 भुवनांचा एवढा मोठा प्रपंच नामरूपात्मक आहे. आणि या नामरूपानेच हा भेद निर्माण केलेला आहे. हा भेद जो निर्माण केला तो कोणी केलाय? नामरूपानेच हा भेद निर्माण केलाय. कशामध्ये भेद निर्माण केला? काय भेद म्हणजे काय निर्माण केला? कशात भेद निर्माण केला? अभिन्न असताना भिन्नत्व निर्माण केलंय. भेद म्हणजे काय? एक असताना दोन दिसणे, एक असताना नानात्व दिसणे, ह्यालाच भेद असे म्हणतात. आणि हा कोणी केलाय? नामरूपाने केला. एक असताना अनेक
एकाचे अनेक करणं हा काय भेद आहे. आणि ह्या करायला कारण कोण आहे? नामरूप आहेत. हा एक भाग. दुसरा भाग असा आहे की नामरूप त्या भगवंतापासून भिन्न आहेत. दुसरा भाग कसा आहे? म्हणजे एक भाग तर नामरूपामुळे भिन्नत्व तयार झालंय. दुसरा भाग कसा आहे की नामरूप हे ते भगवंतापासून भिन्न आहेत. आता नामरूपामुळे भेद निर्माण झाला, नामरूपामुळे भेद निर्माण झाला आणि नामरूप हे भगवंतापासून भिन्न आहेत, असे दोन अभ्यास आहेत. आता नामरूप हे भगवंतापासून भिन्न जर म्हटलं तर भगवंतापासून ते भिन्न आहेत, तर ते कधीतरी भगवंताशी एकरूप होते का? किंवा कधी भगवंताशी एकरूप होणार आहेत का? मग ते भेद असलेला जो भेद आहे तो खरा आहे का खोटा आहे? तो वास्तव आहे का ती फक्त एक कल्पना आहे? या सगळ्याचा विचार करावा लागेल. पाणी आणि त्या पाण्यावर उठलेले तरंग, लाटा आणि पाणी, लाटा आणि पाणी. तर लाट जी असते ही लाट आणि तरंग म्हणजे छोटे तरंग आणि मोठी लाट. आता हे नाम आहे आणि त्यांचं त्या लाटांना त्या तरंगांना त्यांचं स्वतःचं एक रूप आहे. खरं बघितलं तर ते पाणी, लाटा आणि तरंग हे एकच आहेत. पण लाटांमुळे किंवा तरंगांमुळे पाणी आणि लाट, पाणी आणि तरंग हे वेगळे वाटतात. आता तसे वाटत नाही आपल्याला खरं तर, कारण समुद्राची आपल्याला चांगली माहित आहे म्हणून आपल्याला काही वाटत नाही. आपल्याला लाट आणि पाणी एकच वाटतं, तरंग आणि पाणी एकच वाटतं. हे ठीक आहे. त्यामुळे हा दृष्टांत एवढा आपल्याला पचनी पाडण्यासारखा नाही किंवा तो जास्त उपयोगाला येणार नाही. परंतु अन्वयाच्या दृष्टांतामध्ये हा दृष्टांत देण्यात, हा जास्त उत्कृष्ट दृष्टांत मांडण्यात. पण दुसरा एक दृष्टांत देण्यात येतो तो म्हणजे सोनं आणि अलंकार यांचा दृष्टांत. तर याच्यामध्येही अन्वयाचाच दृष्टांत आहे, याच्यामध्येही अन्वयच आहे. तर अलंकारामध्ये कायम सोनं असतं, अलंकारामध्ये कायमच सोनं असतं. पण सोन्यामध्ये अलंकार नसतो. जेव्हा सोनं आहे तेव्हा त्यात अलंकार नसतो. पण अलंकार जर घडला, सोन्यापासून अलंकार घडवला तर त्या अलंकारात सोनं असतंच. पण जेव्हा अलंकार होतो तेव्हा अडचण काय होते की सोनाराला अलंकार दिसत नाही, दिसतो पण दिसत नाही, सोनं दिसतं. आणि जो ग्राहक आहे त्याला सोनं दिसत नाही, अलंकार दिसतो. म्हणजे अलंकाराची त्याची दृष्टी आहे. मग अलंकाराप्रमाणे तो नेकलेस आहे, अंगठी आहे किंवा पैंजण आहे असं काहीतरी असेल तर अलंकार जो आहे त्या अलंकाराप्रमाणे ग्राहक त्याला ओळखतो. त्याला सोनं कळतच नाही आणि सोनाराला सोनं कळल्याशिवाय राहत नाही. म्हणजे सोनाराची दृष्टी ही कायम कशाची असते? सोन्याची असते. पण अलंकार पाहणारा ग्राहक जो आहे त्याची मात्र काय? सोन्याची दृष्टी कधीच येत नाही. म्हणजे इथे भेद तयार झाला. वास्तविक पदार्थ किती आहे? म्हणून या ठिकाणी सुद्धा भेद निर्माण झाल्यानंतर नामरूप हे भिन्न आहेत असं जरी म्हटलं भगवंतापासून, तर ते खरंच वेगळं आहे का फक्त सोनं आणि अलंकार या दृष्टांताप्रमाणे वेगळं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि या ठिकाणी अभिन्ना सच्चिदानंदा जे म्हटलेलं आहे त्यावरून किंवा या संपूर्ण अभ्यासावरून हे लक्षात घेतलं पाहिजे की अलंकार ज्याप्रमाणे सोन्यापासून कधी भिन्न नसतो, सोनं आणि अलंकार एकच असतं, त्याप्रमाणे नामरूपात्मक जगत, त्रिलोक, पंचमहाभूत किंवा त्यापासून निर्माण झालेला सगळा संसार हा भगवंत रूप आहे खरं तर. पण दृष्टी काय झाली आहे? दृष्टी तैसी नव्हे. दृष्टी कैसी आहे? ग्राहकाची दृष्टी आहे. ग्राहक काय? ग्राहक, सोनार आणि ग्राहक यात फरक आहे. त्यामुळे दृष्टी आपली झाली ग्राहकाची. एवढाच फक्त फरक आहे. म्हणजे हे सगळंच ब्रह्म आहे, हे सगळंच ब्रह्म आहे. त्यामुळे ब्रह्म असं कुठं दुसरीकडे जाऊन शोधायचं नाहीये, भगवंत दुसरीकडे कुठे शोधायचं नाहीये. आणि असे याला कितीतरी प्रमाण आहेत. पण ही प्रमाणं वाचून तसं काही होतंय का? काही बदल होतोय का? आपण अनेक वेळा ते प्रमाण वाचतो किंवा ऐकतो, त्याने काही फरक पडत नाहीये. त्याने काही फरक पडत नाही का? पडतोय. हे सगळं भगवंत रूप आहे असं म्हटल्यानंतर, असं ऐकल्यानंतर, असं वाचल्यानंतर काय फरक पडलाय? काय फरक पडतो का? हे सगळं भगवंत रूप दिसायला लागतं का? असं काही होतं का? काही होत नाही. का होत नाही असं? म्हणजे तशी दृष्टी का येत नाही? तशी दृष्टी का येत नाही? त्याचं कारण काय?
फरक तर लक्षात आला. भेद भेद काय हे लक्षात आलं. भेद काय आहे? ग्राहक आणि सोनार हा भेद आहे. भिद्यते रूपनामनी म्हणजे अलंकार. रूपनाम म्हणजेच अलंकार. अलंकारा आले बालका सोने वाया गेले, तैसे नामी रूपी दुरावले अद्वैत जया. तोच दृष्टांत आहे. ज्ञानदेवाने तीच ओवी लिहिली ह्या संदर्भात आहे ना. नामरूप आले नाही का, नामरूप आले, अलंकारा दशे आले आणि बाळका सोने वाया गेले, तैसे नामरूपी दुरावले अद्वैत. म्हणजे जे मी म्हणतो ते ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीत लिहून ठेवलेलं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये हेच आहे. काय झालंय? भेद कुठे झालाय? भेद झाला कुठे? दृष्टी. फक्त दृष्टी बदलले. परमार्थ म्हणजे काही नाही. परमार्थ म्हणजे फक्त दृष्टी बदल आहे. मग दृष्टी कशी बदलेल हा खेळ आहे. हाच फक्त परमार्थ आहे. बाकी परमार्थ काही नाही. परमार्थ म्हणजे फक्त दृष्टी बदल. काही बदलायचंच नाहीये, फक्त दृष्टी बदलायची. पदार्थ बदलायचं नाहीये, काहीच बदलायचं नाही जगातलं, फक्त दृष्टी बदलायची. मग दृष्टी कशी बदलेल? दृष्टी कशी बदलेल? कशी बदलायला पाहिजे? दृष्टी बदलण्यासाठी काहीतरी साधन लागेल. काय साधन केलं म्हणजे दृष्टी बदलते? आता साधनं तर कितीतरी साधनं सांगण्यात आलेली आहे शास्त्रामध्ये, पण दृष्टी बदलासाठी काय साधनं सांगितली? असं काय साधन आहे की ज्यांनी दृष्टी बदलणार आहे? हे साधन आहे की हे साधन केलं की दृष्टी बदलेल. बाकी कुठलंच साधन उपयोगाला नाही. साधनं तर भरपूर, सगळी साधनं येतात उपयोगाला. असं होईल का? म्हणजे सगळी साधनं उपयोगाला आली, कुठल्या साधनाने दृष्टी बदलेल ते साधन करावं लागेल. कुठलं तरी साधन असायला पाहिजे ना, की ते साधन आपण करू, की ते साधन केले की आपली दृष्टी बदलेल. कुठलं एखादं तरी साधन सांगा की जे ज्ञान एकच साधन आहे. बरं, मग आता ज्ञान हे कुठं मिळायचं? सद्गुरू. सद्गुरू शिवाय काय? आता तुम्ही डायरेक्टच एकदम शिक्सरच लावला. आमचे ते लोगावचे आजोबा म्हणायचे, त्यांना आम्ही चिंतन, तुम्हाला माहिती आहे बऱ्याच वर्ष, मी जवळजवळ 15-1 वर्ष आम्ही दर गुरुवारी आमचा कार्यक्रम असायचा ना, तर मी त्यांना असं काहीतरी सांगितलं भारी की ते म्हणजे एकदम शिक्सरच लावला. शिक्सर म्हणजे डायरेक्ट टोकाची भूमिका. बरं, सद्गुरू म्हणजे खरंच असं वाटतंय का सद्गुरूमुळे होऊ शकतं? नाही, खरंच ज्या दिवशी वाटेल सद्गुरूमुळे होऊ शकतं त्या दिवशी खरंच होईल ते, नाही का? पण सद्गुरू म्हणजे काय हे कळायला जरा वेळ लागतो. सद्गुरू विना सापडे ना सोय, धरावे पाय आले. मग सद्गुरू शिवाय कोणालाही शरण राहू नये. पण आता आपलं आयुष्य जे आहे ते दुसऱ्याला शरण राहण्यात चाललंय. काय होतंय? सद्गुरू शिवाय आपलं आयुष्य दुसऱ्याला शरण राहण्यात जातं. पूर्ण वेळ आपली दुसऱ्या गोष्टीमध्ये वाया चालली. सद्गुरू हे टोकाची भूमिका आहे. सद्गुरू, शास्त्र, उपाय काय? सद्गुरू आणि शास्त्र म्हणजे ज्ञान, ज्याच्याद्वारे आपल्याला ज्ञान मिळतं तो उपाय. पांगुळ झालो देवा, नाही हात ना पाय, पुढे बैसलो त्यावर, म्हणजे ह्याच्या बसलो आता आणि हे चाललाय गाडा आपला, नाही का? पांगुळ गाडा हा काय? हा पांगुळ गाडा आहे. त्याच्यावर आता बसलो, बैसलो जयावरी सैराट ते जाय. आता सैराट म्हणजे कुठं जाईल काही सांगता येत नाही. सैराट म्हणजे त्याला काही सांगता येतं का त्याचं कुठे? आता हे माणसं दिसतात इथे समोर आले, आता इथे आलेली दिसतात, पण येतीलच का याची गॅरंटी नसते, कारण सैराटच आहे. कुठं जातील सांगता येते का? कुठला माणूस कधी कुठं फापलल किंवा नाही फापलणार हे सांगताच येत नाही, म्हणून सैराटच आहे. पुढे द्रुपद, दातेव दान करा, तेच आहे का? दातेव दान करा जाते पंढरपुरा, न्यामच ते तरी आखा माझा सोयरा. म्हणजे आता अडचण आहे की आता अशक्य आहे, तर इथे सगळे हे सगळे दिसत आहे, ह्याच्यामध्ये हे सगळं अशक्य सांगितलंय की आपली जी परिस्थिती आहे यामध्ये आम्ही असं आहोत. पांगुळ झालो देवा म्हणजे पांगळा, आंधळा है ना, असे अभंग आहेत ना. आंधळे पण आहे ना. आंधळेचं कुठलं आहे? ते तर तोच आहे, तो आंधळा नाही. आंधळेचे अभंग आहेत, ठीक आहे. ती ही झाली, ते जगताविषयीचे अंधत्व सांगतात, ती सिद्ध दशा, ज्ञानदृष्टी. सहज मी आंधळा गा निज निराकार बन. असो, तर आंधळे, पांगळे किंवा या ज्या काही अभंग आपल्याला काकड आरतीमध्ये आपण म्हणतो, तर या अभंगांमध्ये आपण
एकदमच अशा परिस्थितीत आहोत की आपल्याला काही करणं शक्य नाही, आपल्याकडे हात नाही, पाय नाही, डोळे नाही, आता कसं जाणार, अशी परिस्थिती दाखवलेली आहे. आणि मग दाते हो दान करा, म्हणजे कुणीतरी कृपा करावी, किंवा म्हणजे सद्गुरू किंवा शास्त्र किंवा भगवंत याने कृपा करावी आणि किंवा साधू संतांनी कृपा करावी आणि मला तिथपर्यंत न्यावं किंवा मला तो रस्ता दाखवावा, अशी विनवणी केलेली आपल्याला आढळते. तर साधनं जी आहेत, ही साधनांमध्ये तुम्ही जर बघितलं तर ह्याची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, आणि संत संग देई सदा, संत संग देई सदा, हा सगळ्यात मोठं मागणं आहे ना, संत संग. आता संत संग म्हणजे काय? संत म्हणजे आपल्या दृष्टीने संत काय? आपल्या दृष्टीने संत म्हणजे जे आपल्याला त्या दृष्टीमध्ये बदल करून देत, आपली दृष्टी बदलतील ते संत. संत हा शब्द फार गमतीशीर आहे. गाव झाडणाऱ्या माणसाला सुद्धा संत ही पदवी दिली जगाने, नाही का? संत कोण, संत कशाला म्हणतील माहित नाही. एखाद्याने अंगावरचे कपडे बदलले, मोठा आश्रम टाकला, त्यालाही लोक संत म्हणतात. संत म्हणजे काय असं जर जगाकडे आपण बघितलं तर संत ही पदवी अनेकांना देतात. कोणी काव्य केलं, कोणी पुराणांचा अभ्यास केला, कोणीतरी काहीतरी कीर्तन सांगितलं, कोणीतरी प्रवचन सांगितलं की संत असं दिसतं. म्हणजे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने संताची व्याख्या केली आहे. पण आपल्या दृष्टीने संत म्हणजे काय असायला पाहिजे? संत म्हणजे जो दृष्टी देतो. दृष्टी कुठली? ज्ञान दृष्टी हरपली, ती दृष्टी दिली पाहिजे. ज्या दृष्टीने आपल्याला भेद नष्ट करता येईल ती दृष्टी देणारा कोणीतरी पाहिजे. मग जर अशी दृष्टी देणारा कोणीतरी हवा आहे, अशी दृष्टी कोणीतरी आपल्याला देऊ शकतं, तर ते आहे शास्त्र आणि सद्गुरू. शास्त्र आणि सद्गुरू, सद्गुरू यांच्या दोघांच्या साह्यानेच आपल्याला ती दृष्टी मिळू शकते. म्हणजे भेद नष्ट करण्यासाठी शास्त्राचा आधार आहे आणि सद्गुरूचा. या व्यतिरिक्त आपण कोणाचाही आधार घेतला तर आपलं काही खरं नाही. संत संघ जो आहे तो आपल्याला गरजेचा आहे. म्हणजे अशाच लोकांचा संघ पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणाच्याही संगतीत आपलं आयुष्य बर्बाद करणं म्हणजे मूर्खपणा. कोणाच्या संगतीत राहावं हे फार महत्वाचं असतं. एक तर एकांतात राहावं, एकटं राहावं, नाहीतर ज्याला भेद नष्ट करायचा आहे अशांच्यात राहावं, म्हणजे मुमुक्षुत राहावं, साधकांमध्ये राहावं, नाहीतर सिद्ध पुरुषात राहावं तर तीनच ठिकाणी राहावं. एक तर साधू संतांच्या संगतीत राहावं, साधूच्या संगतीत तरुणोपाय, साधू संग करावा म्हणजे साधूच्या संगतीत राहावं. एक तर नाही शक्य झालं का, प्रत्येकाचा तेवढा अधिकार असतो असं नाही, प्रत्येकाला तसं शक्य असतं असंही नाही, काहीतरी कारणाने शक्य नसतं. नाही शक्य झालं तर साधकांमध्ये राहावं, ज्यांचा विचार हे आहेत, ज्यांना या चक्रातून बाहेर पडण्याची इच्छा आहे त्यांच्यासोबत राहावं. त्यांच्या व्यतिरिक्त कोणात राहू नये. नाहीतर तिसरं म्हणजे काय करावं, एकांतात राहावं, गुपचूप आपलं एकटंच राहावं. एकटे राहा किंवा साधकांमध्ये राहा किंवा संतांसोबत राहा. याच्या व्यतिरिक्त जे आपल्याला चुकीचं शिकवतात, दुसरीकडे घेऊन चालले, ज्या मार्गाने जाऊ नये त्या मार्गाने आपल्याला ठोकर खायला घेऊन चालले, त्यांचे संग करून काय उपयोग आहे? काय होणार आहे त्यांच्या संग? भेद दृष्टी कशी नष्ट होईल? आपण ज्याच्या सोबत राहू तशीच दृष्टी तयार होणार आहे. जसं शाळेमध्ये आपण जर गेलो, लहान मुलगा शाळेत गेला किंवा कॉलेजला गेला तर तो मुलगा ज्याच्या संगतीत राहतो तसाच होतो, बरोबर ना? तो मुलगा कसा होतो? लहान मुलगा शाळेत गेला किंवा तरुण मुलगा कॉलेजमध्ये गेला तर तो ज्यांच्या सोबत राहतो तसाच होत असतो. अभ्यासू मुलासोबत राहिला तर त्याला अभ्यासाची सवय पडते. टवाळ मुलांमध्ये राहिला तर त्यालाही टवाळक्या करायची सवय लागते, नाही का? एखादा खूप खेळण्यामध्ये इंटरेस्ट असेल, म्हणजे स्पोर्ट्समध्ये असेल, तर त्याच्यासोबत राहिला तर हा पण त्याच्यामध्येच इंटरेस्ट निर्माण होतो त्याला आणि तिकडेच जातो. एखाद्याला कुठल्या कला क्षेत्रामध्ये जर रस असेल तर तिकडची त्याला आवड निर्माण होते, तिकडे जातो तो. म्हणजे मुलगा जिकडे जातो तिकडे जायला कारण कोण आहे? संघ. तो कोणाच्या संगतीत राहतो. म्हणून आपण बऱ्याच वेळा त्या मुलाची संगत पाहत असतो. शहाणे आईबाप पाहतात, सगळे आईबाप पाहत नाहीत. म्हणजे कुठला मुलगा आला, का आला, तो कोण आहे, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, तो कुठून आलाय, त्याचं घर काय आहे, तो कुठचं, हे असं शहाणे आईबाप पाहतात बरं. पण काय काय आईबाप कोण आहे कुठला आहे काय माहित नाही, येतो जातो सगळा गोंधळ होतो, आहे की नाही? असं दिसतं आपल्याला जगामध्ये, व्यवहारामध्ये. पण यामधून काय दिसतं की संगत, काय संगत आहे त्याप्रमाणे व्यवहारामध्ये जर त्या मुलावर परिणाम होत असेल. तसंच आपण परमार्थामध्ये आहोत तर आपण व्यावहारिक दृष्ट्या जगात कुठेही तुम्ही राहिले,
तर ज्या लोकांमध्ये राहणार त्यांचे संस्कार पडणार आहे, त्यांचे आपल्याकडे विचार येणार आहे. तुम्ही नाही म्हटले तरी येणार नाही, पण आम्हाला आता करावं लागतं, असं करावं लागतं, मग तुम्हाला ते संस्कार राहणार. त्याला मी काय करू शकतो, त्याला आपण काय करू शकतो? आम्हाला करावं लागतं, आम्हाला जावं लागतं, आम्हाला त्यांना आमच्यासोबत राहावं लागतं, हे होतं ते होतं, हे सगळे लोक उत्तर देतात मला. म्हणजे मी काय कोणाला एवढं विचारत बसत नाही, पण लोकांनाच वाटतं म्हणून मला उत्तर देतात. पण त्यांचं तुमच्यावर संस्कार होणार आहे ना, दृष्टी त्याची राहणार आहे, ती दृष्टी राहणार. तुमची दृष्टी ही दृष्टी येऊ शकत नाही. ज्याचा संग कराल त्याची दृष्टी तुम्ही घेणार आहात, आणि कधी घेतली हे कळणार पण नाहीये. कधी घेतली हे कळणार पण नाही, कधी त्याचा आपल्यावर परिणाम झाला हे कळणारच नाही. नाही तर सिद्ध असायला पाहिजे. सिद्ध असले की त्याला काही फरक पडत नाही. एकदा का लोणी निघालं की मग ते दह्यात घाला, नाही तर ताकात घाला, नाही तर पाण्यात टाका, ते लोणीच राहत, त्याला फरक नाही पडत. नाही का? किंवा एकदा सोनं झालं किंवा मातीत टाका का कुठे टाका, मग त्याचं काही होत नाही, बरोबर ना? पण तिथपर्यंत मात्र काय होणार आहे, तिथपर्यंत लोह उभे खाय माती, टांगून ठेवलं तरी माती होते, मातीत नाही ठेवलं टांगून ठेवलं तरी माती होते, नाही का? म्हणून परिस्पर्श होणं गरजेचं आहे. म्हणून जिथपर्यंत दृष्टी बदल होत नाही तिथपर्यंत चुकीचा संग नको, चुकीच्या संघाच्या लोकांमध्ये राहू नका. आणि आपल्या दृष्टीने चुकीचं काय मी आधीच सांगितलं, तो जगामध्ये खूप चांगला असेल, खूप उत्कृष्ट असेल, तो पैसेवाला आहे का त्याच्याला खूप जगात मान आहे किंवा काय आहे, यांची ते निराळीच गोष्ट आहे. ते जगासाठी मोठे असतील, भिकारी असला तरी चालेल माणूस, त्याच्याकडे खायला नसलं तरी चालेल, पण त्याचं जर विचार ह्या दृष्टीने असतील त्याच्यासोबत राहा, त्याचा संग करा. कोणासोबत राहावं? वेळ पडली तर भिकाऱ्यांमध्ये राहा, भिकारी माणूस चालतो आपल्याला, पण यांचा संग करू नका, कारण यांच्या संग केल्याने आपलं वाटोळ होणार आहे. पण आपल्याला हौस असते मोठ्या माणसाच्या सोबत, श्रीमंत माणूस आहे, मान आहे, असं आहे तसं, त्यांच्यासोबत हौस असते. कशासाठी हौस असते मला काही कळतच नाही. कारण तुम्हाला दृष्टी बदल करायचा नाहीये तुमचा, तुम्ही अभ्यास करताय फक्त, पण उरलेल्या वेळ अशा लोकांमध्ये राहते की सगळ्या अभ्यासाचं वाटोळ करून टाकतात. काय होतंय, अभ्यास करतात बरेचसे लोक, आणि मग अशी वेळ घालतात की ज्याच्यामध्ये काय होतंय, त्यांची दृष्टी आपल्यावर आरूढ होऊन जाते. त्यांची दृष्टी घेऊन आपण जगायला सुरुवात करतो, आणि मग सगळं केलेला अभ्यास जो आहे तो आपला वाया जातो, काही राहत नाही. नाही तर मग खूप अभ्यास करायला पाहिजे. कसं आहे, उन्हात जायचं म्हटलं तर उन्हाचा परिणाम होऊ नये म्हणून काय करावं लागतं, दुपारी 12 वाजता 1 वाजता उन्हात जर बाहेर फळफडायची वेळ आली तर कसं जावं लागतं, छत्री टोपी, हे एक झालं. दुसरं, घरातून निघताना आधी पाणी पिऊन जावं, म्हणजे आंतरबाह्य सगळा विचार करावा लागतो ना. उन्हात जाण्याच्या आधी जर पाणी पिलात तर ऊन लागण्याची शक्यता निम्मी कमी होते, बरोबर का? म्हणजे आतून थंड करणे, आणि वर मग टोपी किंवा असं काहीतरी एकदमच डोळ्यांना जर अतिनील किरण म्हणजे अल्ट्राव्हायोलेट रे जर डोळ्यांमध्ये घुसणं असेल तर चष्मा, गॉगल, असं काहीतरी बाहेर घालून फिरावं लागतं ना. उपरणं बांधणं किंवा ह्या प्रकारे बाहेर फिरावं लागतं उन्हामध्ये गेलं. ही काळजी घ्यायला लागतं. नाही घेतली त्यांचा झटका बसेल का नाही, त्याचा काहीतरी परिणाम होईलच का नाही. तसं आहे. मग यांच्यात जाण्यासाठी आपण काहीतरी प्रोटेक्शन पाहिजे ना आपल्याकडे. आपल्याला काहीतरी वाचवणारं काहीतरी पाहिजे. किती पाहिजे? पुरेसं पाहिजे. मग आपला अभ्यास जर पुरेसा असेल तर मग या संघामध्ये राहून सुद्धा त्याचा परिणाम होणार नाही. पण तेवढा काय पाहिजे, तेवढा अभ्यास आपल्याला वाढवला पाहिजे, तेवढं आपल्याला आपली प्रगती केली पाहिजे. आणि लक्षात येतं आपल्याला आपण फापरलोय म्हणून. लगेच नाही लक्षात येत, दुसऱ्या क्षणात तरी लक्षात येतं ना. आपण गुंतलो, आपण अडकलो, आपण नको तिकडं वाहत चाललोय, हे लक्षात येतं सगळ्यांना, प्रत्येकाला लक्षात येतं. मग काय केला पाहिजे? अभ्यास वाढवला पाहिजे. म्हणजे शास्त्राचा संग केला पाहिजे, शास्त्र अभ्यास केला पाहिजे. शास्त्र अभ्यास जर नाही केला तर या सगळ्यांचा परिणाम आपल्या होणारच. ज्यांना कोणाला दृष्टी बदलण्याची इच्छा असेल, हा भेद नष्ट करण्याची इच्छा असेल, त्याला दृष्टी बदल करावाच लागेल. दृष्टी बदल करायचा असेल तर ज्यांची दृष्टी यापेक्षा विपरीत आहे त्यांच्या संगत राहून उपयोग नाही. म्हणजे ज्याची दृष्टी अलंकाराची आहे त्यांच्यामध्ये राहून उपयोग नाही. अहो, नामरूपाची दृष्टी असणारे लोक फार श्रेष्ठ झाले. कोणाची दृष्टी असणारे?
नामरूपाची दृष्टी असणारे फार श्रेष्ठ झाले. बायको नवरा गोतावळ्याची दृष्टी आहे. किती भयानक परिस्थिती आहे. कोण आहे असं म्हटल्यानंतर काय सांगतात? नामरूपात्मक पदार्थ सांगतात. नाही, कोण आहे विचारलं काय सांगतात? मग नामरूपाची दृष्टी आहे का? नामरूपाची दृष्टी असलेला जिथे चालत नाही. आपल्याला कोण पाहिजे? आपल्याला अभिन्न सच्चिदानंद, म्हणजे सच्चिदानंदाची दृष्टी असणारा पाहिजे ना, म्हणजे सोन्याची दृष्टी असणारा पाहिजे. म्हणजे नामरूपाची दृष्टी चालत नाही. मग नामरूपाची जर दृष्टी चालत नाही तर मग नामरूपावर आरोपित केलेल्या धर्मांची दृष्टी असणाऱ्यांचा उपयोग काय? संघ कोणाचा आहे आपला? संघ अशा लोकांचा आहे की नामरूपात्मक पदार्थावर आरोपित केलेल्या धर्मांना जाणणारे, त्यांचा संघ आहे. कोण आहे विचारल्यानंतर काय सांगतो? काय आहे विचारल्यानंतर काय सांगतो? नामरूपात्मक पदार्थाला काय समजतं, नामरूपात्मक पदार्थाला काय जाणतो, मग कसं होईल शक्य? म्हणून संघ बदला. काय होईल? संघ बदला. म्हणून उपाय कुठे सांगितला आहे? साधूच्या संगतीत. साधूच्या संगती तरणोपाय हा उपाय ज्ञानदेवांनी सांगून ठेवलेला आहे. का सांगितलं असेल असं? आता लोक साधूच्या संगतीत राहून साधूला दृष्टी देतात. लोक मला म्हणतात, महाराज हे असं नसतं, हे असं असतं. म्हटलं हो बरं ठीक आहे. तुम्ही फक्त व्यासपीठावर जेव्हा बसलेले असतात तेव्हा सांगा आम्हाला, तेव्हा आम्ही ऐकतो ना तुमचं. आता खाली उतरल्यावर काही सांगायचं नाही बरं. असं लोक आम्ही सांगतो मला कसं आहे, ही माझी बायको आहे, हा नवरा आहे, प्रपंच आहे, गोतावळा आहे. अहो राहावं लागतं, जावं लागतं, करावं लागतंय सगळं. तुमचं निराळी गोष्ट आहे. म्हणजे मी 1 तास बोलतो किंवा 2 तास बोलतो, खूप मॅक्सिमम, जास्तीत जास्त. पण उतरल्यानंतर उरलेले सगळे तास जेवढे लोक मला सांगतात करावं लागतं. म्हणजे काय देतात? मला दृष्टी देतात. मग कसं होणार आहे? साधूच्या संगतीत दृष्टी फक्त व्यासपीठावरच नसते. योग्य अयोग्य, चांगलं वाईट काही माहित नाही तुम्हाला. जर तुम्ही साधू झाले तर तुम्हाला सगळं माहित आहे. आपण महाराज हे चांगलं नसतं, असं नसतं, तसं नसतं, असं लोक म्हणतात. काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे हे कोण ठरवतं? कोण शिकवतं? प्रत्येक जण आपापला बुद्धी लावतो. प्रत्येक जण आपापली बुद्धी लावतो. त्याने तेवढी शास्त्र तयार केलेली आहेत आणि तेवढ्या शास्त्राचा आधार घेणारे अनेक त्यांचे अनुयायी आहेत. आणि त्यामुळे हे चांगलं काय हे चांगलं, हे वाईट काय हे वाईट, असं नुसता गोंधळ आहे जगामध्ये. असो, भलत्याच दृष्टीच्या माणसांमध्ये राहिल्याने ही दृष्टी येऊ शकत नाही, हे पक्का आहे. म्हणून एकतर साधू संग करा, एकतर शास्त्र संग करा, किंवा एकांतात राहा. 3 पैकी 1 करा. एकांतात जरी राहाल तरी बरेच दृष्टी आपली बदलेल. पण एकांतात राहणं एवढं सोपं नाही, फार अवघड आहे. एकांतात राहणं काय? प्रयोग करून बघा एखादा. एकांतात राहणं अवघड आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनीच करा प्रयोग. नाहीतर एखादा पार थकलेला आता कधी वर जाईल अशी अवस्था असेल आणि तो जर एकांतात गेला कुठं गुहेत तर त्याला ते शक्य नाही, नाही का? आता म्हणजे आपली मर्यादा पाहून एकांत पाहावा. तर एकांत म्हणजे कसा पाहिजे? आपली आपला अवस्था बघून एकांत शोधा. ऐपत बघून. हा एकांत म्हणजे कोणाशी संबंध न ठेवणे, है ना? म्हणजे त्या काळामध्ये तेवढ्या पुरतं कोणाशी काही प्रकारचा संबंध न राहणे म्हणजे एकांत. मग तुम्ही एखाद्या रूम मध्ये एकटे बसू शकता. एखाद्या रूम मध्ये एकटे बसू शकता तर कोणीच नसतं. एकांत म्हणजे गुहेतच जायला पाहिजे असं काही नाही. कारण तेवढी जर अवस्था असेल तर जायलाही काही हरकत नाही. पण नसेल तर एखाद्या रूम मध्ये एकटंच बसणं हा एकांतच असतो. एकांतात बसून स्वतःकडे एककडे बघा, म्हणजे स्वतःकडे बघा. काय करतो आपण, कुठे चाललो, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कोणाला भेटतो, कोणाच्या संगतीत राहतो, त्यांचे काय विचार आहेत, ते कुठे चाललेत, कुठल्या दिशेने चाललेत, मग त्यांना काही दिशा आहे का नाही, काही मग आहे तर ती दिशा आपल्या दिशेशी जुळते का नाही. जगात सगळ्यांना दिशा आहे बरं, त्यामुळे कोणाला दिशा नाही असं म्हणता येणार नाही बरं. प्रत्येकाला दिशा आहे. प्रत्येक जण आपल्या एका विशिष्ट दिशेने चाललाय आणि प्रत्येकाला असं वाटतं की बाकीच्या आपल्या दिशेने आले पाहिजेत. तसं मलाही वाटतं माझ्या दिशेने सगळे यायला पाहिजेत, नाही का? मला काही असं वाटत नाही. जगामध्ये सगळ्यांना आपापली दिशा आहे. त्यामुळे आपल्याला ठरवलं पाहिजे की कोणाची कुठली दिशा आहे ना आपल्याला त्या दिशेने जायचं का नाही. त्याला आपल्या सोबत घेऊन जाण्याचा हट्ट करण्याचा अर्थ नसतो कोणालाही. तुम्हाला सुद्धा मी माझ्या
दिशेने घेऊन जाण्याचा हट्ट करणं हा माझा मूर्खपणा ठरेल. असं काही गरजेचं नसतं. पण ज्यांच्या दिशा समान आहेत त्यांचा गोतावळा चांगला, त्यांचा घोळामेळा चांगला. ज्यांची दिशा काय, ज्यांची दिशा, सगळ्यांची दिशा जर पंढरपूरच असेल, सगळ्यांची दिशा जर विठोबाच असेल, तर तो घोळामेळा आपल्याला चांगला आहे, नाही का? आणि त्या दिशेने जाताना प्रत्येकाचा हेतू जर विठोबाच असेल, म्हणजे भगवंत पांडुरंग हाच जर हेतू असेल, तर तो घोळामेळा चांगला. नाहीतर मग त्याच्यामध्ये तर अशी नुसती भरलेली तर किती पण असतात, ज्यांचा हेतू भिन्न असतो. कोणी हाऊस म्हणून, कोणी नवस म्हणून, कोणी काहीतरी सापडेल म्हणून, आहे ना, अशी जी येतात, असे बरेच असतात लोक. मग तसा हेतूचे आपल्याला नको. आपल्याला आपली दिशा पहिली ठरवली पाहिजे. तुम्ही पहिली तुमची दिशा ठरवून घ्या, तुम्हाला काय करायचं आहे. मी काही कोणाला आग्रह करत नसतो, कधीच करत नाही, कधीही कोणाला आग्रह करत नाही तुम्ही हे करा. तुमचं तुम्ही ठरवून घ्या की तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे कुठल्या दिशेने जायचं आहे. हे जर तुम्ही एकदा ठरवलं की मला या दिशेने जायचं आहे, त्यानंतर त्या दिशेला पोषक असणाऱ्यांचा संग करा, का नाही? त्यांचा संग करायला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त जर कोणाचा संग आपला झाला तरी सुद्धा त्या संघामध्ये आपण कसं राहायचं हे आपलं ठरवलं पाहिजे. त्यांच्यात वाहत जायचं का नाही जायचं, वाहत जायला लागलं तर काय करायचं, हे सगळं आपल्याला हाताळावं लागतं. पण हेतू जर हा भेद नाश नसेल तर अशांचा संघ आपल्याला कधीही आपली दृष्टी बदलायला उपयोगाला येणार नाही. अशांचा संघ आपलं उलट वाटोळं करणार आहे. मग ती आई असली तरी सुद्धा, बाप असला तरी सुद्धा, बायको असली तरी सुद्धा, नवरा असला तरी सुद्धा, मुलं बाळं असली तरी सुद्धा, आणि अख्खा घोतावळा असला तरी सुद्धा आपलं त्यांच्यामध्ये वाटोळ आहे. आपलं काय, त्यांच्यामध्ये वाटोळ आहे. म्हणून अशांचा संघ त्वरित सोडावा. कधी सोडावा? अशांचा संघ त्वरित सोडावा. त्वरित कोणाला कधी जमेल हे सांगता येत नाही. त्वरित म्हणजे पटकन कोणाला जमेल हे कधी सांगता येत नाही, पण मृत्यू मात्र पटकनच येणार आहे. म्हणून हे जर लक्षात ठेवलं तर त्वरित सोडू शकतो. आणि नाही सोडलं तर त्यांना शिकवायचा प्रयत्न करा. आता फार गंमत असते, कारण हे बोलायला सोपं आहे फार की सोडा म्हणून त्वरित, पण सुटत नाही, सुटू शकत नाही. म्हणून काय करायचं, दुसरा प्रयोग करायचा. त्यांना हे सांगायला सुरुवात करायची. गदारोळ काय होईल, सांगायला सुरुवात करायची. दिसला की दृष्टिकोनच सांगायला सुरुवात करायची. काय दृष्टिकोन आहे, एकदा का सांगायला सुरुवात केली की तुम्ही त्यांच्यात राहा तरी सुद्धा तुम्ही त्यांच्यात नसणार आहे. काय होईल, तुम्ही फक्त हे सांगायला सुरुवात करा की आमचा हेतू काय आहे. काय होईल, आपोमतच सगळ्यांना लक्षात येईल की हे काय आपल्या कामाचं नाहीये, याचा आपल्याला काही उपयोग नाही. कारण प्रत्येक जण असा विचार करतो की दुसऱ्याचा आपल्याला उपयोग व्हावा. आपण प्रत्येक जगताना सामान्य धर्म ह्या एकदम साधारण धर्म ह्या की प्रत्येक जण हा विचार करतो की यांचा आपल्याला उपयोग व्हायला पाहिजे आपल्या कामात, कोणी असो. म्हणजे एखादा समजा शास्त्रीय संगीताची मैफिल आपल्याला जमवायची असेल तर खरं बघितलं, म्हणजे खरं जर लक्ष ठेवलं तर फक्त शास्त्रीय संगीत आणि त्याची संबंधित माणसंच पाहिजेत, नाही का? तिथं नुसता पट्ट्या अंतरणारा किंवा झाडून घेणारा ह्याचा काय उपयोग आहे तसं बघितलं तर. कारण मैफिल कशाची आहे, शास्त्रीय संगीताची. पण समजा जर झाडू मारणारा, पट्ट्या अंतरणारा जर माणूस आला तर हे लोक म्हणतील का, म्हणजे संयोजक म्हणतात का की नाही यांना हाकलून द्या कारण यांना शास्त्रीय संगीत कळत नाही. ते म्हणतात नाही आपल्या उपयोगाला येईल. नाही त्याला तबला वाजवता आला, तबला उचलायला तरी मदत होईल, नाही का? बरोबर की नाही? म्हणजे ही सगळी जमा का करावी लागतात, आपल्याला उपयोग. म्हणजे दृष्टी कसली असू देत आपल्या उपयोगाला येईल ना. म्हणून जिथपर्यंत उपयोगाला येतो तिथपर्यंतच माणसाला त्याचा आसरा मिळत असतो. एकदा का आपण उपयोगाचे राहिलो नाही की आपल्याला कोणीच विचारत नाही जगात. जिथपर्यंत आपला उपयोग आहे तिथपर्यंत जग आपल्याला जवळ करेल. आपला ज्याला जसा उपयोग आहे तिथपर्यंत जवळ करेल, त्याच्या पलीकडे आपल्याला कोणीही जवळ करू शकत नाही.
कोणीच नाही. आपला उपयोग आहे म्हणून आपल्याला जवळ करणार. मग त्यांच्या हेतूचा आपण आपला हेतू जुळवला तर ते फारच खुश. ते म्हणतील बस आपलं कामच झालं. पण आपला हेतू जर त्याच्या हेतूशी नाही जुळला पण त्याला आपला उपयोग होतोय तरी ठेवून घेणार. म्हणजे नाही याला तबला वाजवता येत, नाही याला गाता येत, पण हा झाडून घ्यायला उपयोगाला येतोय ना. हेतूशी नाही जुळला तरी सुद्धा उपयोगाला येतोय म्हणून ठेवून घेणार. तसे बरेचसे लोकांची परिस्थिती अशीच असते. आपण सगळ्या गोतावळ्यात जे राहतो आपला हेतून त्यांचा हेतू नाही जुळत हे आता सगळ्यांना कळलंय. त्यांनाही कळलंय की हे काय आपल्या लायकीचे नाही, यांचा हेतू वेगळाच आहे, काहीतरी वेगळंच करत. पण त्यांनाही लक्षात आलंय की जरी हेतू वेगळा असला तरी आपल्याला उपयोगाला येतातच. म्हणजे आपलं कुठलंही काही जरी असलं तर त्याच्यामध्ये हे आपल्याला काही ना काही कारणाने उपयोगाला येतात. म्हणजे नाही पारमार्थिक दृष्ट्या हेतू जुळला तरी व्यावहारिक दृष्ट्या यांचा आपल्याला उपयोग होतच आहे. म्हणून तुमचा गोतावळा संपू शकत नाही. का? कारण की तुम्हालाही कळलंय तुमचा हेतू वेगळा आहे, गोतावळ्यालाही अख्ख्या कळलंय तुमचा हेतू वेगळा आहे, पण तरी सुद्धा तुम्ही त्यांना उपयोगाला येताच. कधी उपयोगाला येता? नाही गायला उपयोगाला आले, वाजवायला उपयोग आले, तरी झाडून घ्यायला उपयोगाला येतेच नाही का. त्यांनाही कळलेलं आहे की यांना आता यांचा हेतू काय झालाय. बऱ्याचशा लोकांची परिस्थितीच आहे. पण तुमचा त्यांना उपयोग कशाला होतो? गर्दी करायला, लग्नात गर्दी करायला उपयोग होतो तुमचा का नाही होत? त्यांनाही कळलेलं हे आता परमार्थ करायला लागलेत. आपल्याला माहिती आपण परमार्थ करायचा आहे, पण आपण लग्नात जातो. लग्नात गेल्यानंतर त्यांना काय उपयोग होतो? त्यांना तेच अपेक्षित असतं. गर्दी होते त्याच्यात चुकून तुम्ही थोडीफार मदत केलीच तर चांगलंच आहे ना, पत्रिका वाटायला किंवा कशाला तरी, का नाही? हेतू जुळत नाही पण मदत चालू आहे ना. म्हणजे आपण कुठल्या ना कुठल्या रूपाने उपयोगाला येतोय. म्हणजे गोतावळा टिकून राहिला. आता हा टिकून राहिला म्हणजे त्यांचा संघ टिकला. आता संघ टिकला म्हणजे भेददृष्टी. त्यांच्या संघामुळे त्यांची दृष्टी टिकून राहिली. कधी संपणार? कधी हे कधी संपेल? हे थांबवणार कधी? काही लोकांनी विचार केला मी 2 वर्षांनी 3 वर्षांनी रिटायर झाल्यावर बघतो, किंवा मग आता फक्त 1 वर्ष, आता फक्त अर्धच वर्ष, असं काही लोक विचार करतात. मग त्याच्यानंतर अजिबात नाही, मग कुठं नाही, मग सगळं बंद करणार. मृत्यू असं नाही म्हणत. म्हणून ज्या दिवशी पक्क वाटलं त्याला दृढ करा आणि त्या दिवशी निर्णय घेऊन टाका की आता कशाचा संबंध नाही, कोणाचा संबंध नाही. आता फक्त कोणाचा संबंध? तिघांचा संबंध. एक तर स्वतःचा म्हणजे एकांत, नाहीतर शास्त्र सद्गुरू नाही का, त्याच्या पलीकडे कोणाचाही संबंध नाही, किंवा साधक. साधकांच्या संगतीत राहू. खूप लोक आहेत आपले साधक लोक आहेत, त्यांना येत बरेचसे साधक आपले हेतू असलेले, कमी अधिक प्रमाणात, कमी अधिक उंचीचे. सिद्ध पुरुषाच्या सोबत नाही राहिलं तर साधकांमध्ये राहण्याचा फायदा असतो. पण साधकांचा हेतू जर भिन्न असेल, भेददृष्टी वाढवणार असेल, लगेच त्या क्षणाला त्या साधकाचाही मोह धरू नये. कारण गोतावळ्याचा मोह जसा असतो तसा साधकांचा सुद्धा आपल्याला तोटा होऊ शकतो. आपण ज्यांच्या सोबत राहतो त्यांचा हेतू जर, ते साधक जरी दिसत असले पण त्यांचा हेतू जर भेददृष्टी नष्ट करण्याचा नसेल तर त्या साधकाचा आपल्याला अजिबात उपयोग नाही. त्यांच्या संग करू नका. काय करा? एकांत करा. कारण आपल्याकडे बरेचसे असे ज्यांचा ते दिसायला फक्त आपल्याकडे आहेत पण त्यांचे हेतू फारच भयंकर आहेत. म्हणजे आळंदीमध्ये पण तुम्हाला लक्षात माहित असेल, बरेचशा लोकांचं कसं आहे, ते दिसायला आपल्याकडे वाटतं ते काय की आनाबाबांचे शिष्य आहेत आणि आता ते मुक्तच होणार. तसं काही नाहीये, काही होणार नाही तसं. कारण त्यांचे हेतू फारच भयंकर काहीतरी आहेत. त्यामुळे अशा लोकांचा संघ, म्हणजे साधक जरी म्हटलो तरी लगेच, कारण बऱ्याच वेळा काय होतं की अरे आनाबाबांचा शिष्य आहे किंवा हा आपल्याच मार्गातला आहे, अरे वारकरीचा आपल्याच मार्गातला आहे. वारकरी असला तर तो फार फरक आहे बाबा, समान नाहीये, खूप फरक आहे. त्यामुळे हेतू जो आहे तो हेतू आपला जो आहे तो आणि दुसऱ्यांचा जो हेतू आहे तो, यांच्यामध्ये तफावत असली की ज्यांच्या संगतीत राहतो त्यांचा आपल्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणून सावध राहणं गरजेचं आहे. म्हणून काय गरजेचं आहे? सावध राहणं गरजेचं आहे. दृष्टी तेव्हाच बदलू शकते जेव्हा आपण पहिल्यांदा चुकीची संगत बदलू. काय करू? पहिल्यांदा काय करावं लागतं? पहिल्यांदा चुकीची संगत बंद करावी लागते आणि दुसऱ्यांदा काय करावं लागतं? चांगली संगत धरावी लागेल. चांगली म्हणजे योग्य. आता चांगली म्हणण्यापेक्षा जे आपल्याला अपेक्षित आहे ती संगत धरावी लागेल. पहिल्यांदा काय करायला लागेल?
चुकीची संगत बंद करावी लागेल, योग्य संगत धरावी लागेल. अशी संगत धरावी लागेल जेणेकरून ही दृष्टी प्राप्त होईल. घरदाराचा किंवा ह्या सगळ्याचा आपल्याला काही उपयोग नाही. देवाच्या नादी लागलं पाहिजे. देव पंढरपूरला आहे, त्याचं रूप असं आहे, त्याचं नाम असं आहे, तो असा आहे तसा आहे, मग भजन पूजन याच्यामध्ये एखादा रममाण झाला. आता हे काय, हे नामरूपाचा विचार करणारे लोक आहेत. त्यांच्या संगतीत राहिलो त्याच्या पलीकडे ते विचारच नाही करू शकणार. त्याच्या पलीकडे त्यांची भूमिकाच जाऊ शकत नाही. तिथे ते अडकलेले आहेत, तिथे ते थांबलेले आहेत. त्याच्या पुढे जायचंच नाही असं त्यांनी ठरवलेलं आहे. भीती आहे त्यांना, अजिबात जाऊ शकत नाही. प्रत्येक जण असं एका विशिष्ट पातळीपर्यंत त्यांनी काय राहिलंय, ह्याच्या पुढे नाही, इथपर्यंतच, त्याच्या पुढे जायचंच नाही असं ठरवलेलं आहे बऱ्याचशा लोकांना. म्हणजे आपल्याला आपलं आयुष्य कशात काढायचंय, नामरूप किंवा भजन पूजन असं काहीतरी ठरलेलं असतं की हे करायचंय, ह्याच्यात आपला काळ गेला पाहिजे, त्याच्या पलीकडे काही विचार करायचा नाही, ते सोडण्याची तयारी नाही. तर जर आपली परिस्थिती व्यावहारिक दृष्ट्या अशी अडकलेली आहे तर पारमार्थिक दृष्ट्या म्हणजे नामरूपात्मक जो काही हा भेद सांगितला आहे त्याचा नाश करणं किंवा त्या भेदाला नष्ट करण्याचं कधी शक्य होईल? नाही का, कधी शक्य होईल? पारमार्थिक दृष्ट्या फार लांबची गोष्ट आहे. म्हणजे नामरूप हे पारमार्थिक दृष्ट्या सांगितलं इथे. हे नामरूप म्हणजे आपण व्यावहारिक दृष्टीने पाहतो ते नाहीये. कारण नामरूपाला भेद निर्माण करायला, सच्चिदानंद रूपामध्ये भेद निर्माण करायला नामरूप कारण आहे. नामरूप आणि सच्चिदानंद भगवंत हा वेगळा आहे. सच्चिदानंद रूप भगवंत कसा आहे माहित नाहीये, फक्त नामरूपाचीच दृष्टी आहे, नामरूपच लक्षात येत आहे असं राहिलेलं नाही. असं नाही आपली परिस्थिती. आपली परिस्थिती त्यापासून भिन्न आहे. आपली परिस्थिती नामरूप हा विचार करणारी नाही. आपली परिस्थिती जी आहे ती नामरूपाला माझं माझं म्हणणारी आहे. माझं किंवा तुझं काय, आपण नामरूपामध्ये नाही. कशामध्ये? माझं किंवा तुझं, म्हणजे आपलं किंवा दुसऱ्याचं. या दृष्टीमध्ये आपण नामरूप पाहत नाही. आपण काय पाहतोय? आपण माझं किंवा तुझं पाहतोय. जागा झाल्यापासून झोपेपर्यंत दोनच भूमिका आहे, एक तर माझं आहे किंवा तुझं आहे किंवा आपलं आहे, अशी भूमिका घेऊन आपण जगतोय. मग नामरूप ही भूमिका कधी यायची? नामरूपात्मक आहे सगळं. माझं का तुझं मला माहित नाहीये, ही भूमिका कधी येणार? आणि मग त्या नामरूपाचा सुद्धा नाश करून सच्चिदानंद भगवंतापर्यंत कसं जाणार? म्हणजे अलंकाराची सुद्धा भूमिका जाऊन सोन्याची भूमिका कधी येणार? म्हणून माझं आणि तुझं हे संपलं पाहिजे. सोडू मी तू, पण माझं आणि तुझं सोडलं पाहिजे ना. माझं आणि तुझं काही नाही. पण हे अशक्य आहे. माझं आणि तुझं हे सोडणं काय आहे? अशक्य गोष्ट आहे. का नाहीये? का शक्य आहे? शक्य होईल का नाही? अवघड आहे, पण शक्य आहे. मग कधी शक्य आहे? आता मी कधी करणार कधी करणार? सोडावं तर लागेलच ना. माझं माझं किंवा तुझं माझं हा जो आहे हा विषय संपला पाहिजे. हे तर बरोबर आहे. हे संपवच लागेल, कधी ना कधी संपवं लागेल. आता तुझं आहे का नाही तुझ्याचा प्रश्न असतो खरा. तुझ्याचा प्रश्न, माझ्याचा फक्त प्रश्न असतो. म्हणून माझं फक्त संपलं पाहिजे, तुझं जाऊ दे. एखादं म्हणत असेल की हे माझं आहे तर आपण त्याला म्हणतो हा हे तुझं आहे. एखादं म्हणतो ना हे घर माझं आहे तर आपण काय म्हणतो, हा हे घर तुझं आहे. तर त्याने आपल्याला एवढा तशी बाधा येत नाही. पण माझं जे म्हणतो त्याने बाधतं ते. मग तुझं जे आहे त्याच्या नादी लागण्यात अर्थ नाही. माझं जे ते संपलं पाहिजे. माझं जे ते संपलं की तुझाचा जो प्रश्न आहे ते आपल्याला लक्षात येईल. अरे तुझं एखादं म्हणलं असं ते माझं आहे तर त्याला म्हण ठीक आहे, त्याला काय वाटतं आपल्याला काय करायचंय. आपल्याला कळलं ना माझं नाहीये. जेव्हा आपल्याला कळलं माझं नाहीये तेव्हा आपल्याला हे पण कळलं की जगातले जेवढे कोणी म्हणतात माझं आहे त्यांचं पण नाही ते, म्हणजे तुझं नाही गेलं आपमतच. म्हणून तुझं हा जो प्रश्न आहे खरं हा आपल्याला काही नाहीच आहे, त्याच्या नादी लागण्यात अर्थच नाही. फक्त माझं जो आहे तेवढाच आपल्याला प्रश्न आहे. सगळ्यात पहिली भूमिका जी आहे ही नामरूप नष्ट करणे नाहीये. सगळ्यात पहिली भूमिका जी आहे ती माझं नष्ट करणे. कारण नामरूपावर मी माझं आरोपित केलंय. भगवंतावर नामरूप आरोपित आहेत आणि नामरूपावर माझं तुझं आरोपित आहे. कशाचा आरोप आहे? भगवंतावर नामरूप आरोपित आहे आणि नामरूपावर माझं आणि तुझं आरोपित आहे. त्यातलं तुझंचा आपल्याला प्रश्न नाही राहिला, माझं म्हणजे माझं हाच आपल्याला बंधाला कारण आहे. म्हणून मुक्त होता परिबळे झाला बद्ध, करुणी छंद माझे. म्हणून सगळ्यात पहिला माझे बंद कसं करणार? माझे बंद कसं करणार? माझं बंद करणं शक्य आहे का? साधू संग करा. काय करा? साधू संग. आपोआप माझं सगळं संपून जाईल. दान करा. जे माझं आहे ते दान करा. सगळ्यात सोपा पर्याय सांगतो. जे माझं समजतं ते दान करा. सत्पात्री दान करा.
कारण दान हे जर सत्पात्रात गेलं नाही तर ते कदाचित दोषालाही कारण होत असतं, असा नियम आहे. म्हणून दान कुठे करा? सत्पात्री करा. ज्याला तुम्ही माझं समजते ते सगळं दान करा. बघा आता कशा ज्याला माझं समजतंय, ज्याला ज्याला माझं समजतंय ते सगळं दान करा. आता दान म्हणजे दानच, कारण ते मोक्ष निधानाचे अंजन आहे. अर्जुनात हे नाव दान, जे मोक्ष निधानाचे अंजन, अर्थात तिथे त्या ठिकाणी वेगळ्या कारणाने सांगितलंय, पण दान हे अंजन आहे. म्हणजे दृष्टी साफ करणार आहे ते. काय अंजन म्हणजे कशासाठी असतं? दृष्टी साफ करायला अंजन वापरतात. दान काय करायचंय? जे तुमचं नाही ते काय दान करणार आहे? तुमचं नाही ते काय दान करा, तुमचं काय दान करायला ते दान करा. आता तुमचं काहीच नाही असं एखादं म्हणेल, माझं काहीच नाही, सगळं देवाचं आहे. तू माझं समजतोस ना. जे आपण आपलं समजतो ते दान करा, त्याच्यातून बाहेर पडा. संपूर्ण दान करता नाही आलं, भाग दान करा. त्याचा काहीतरी काय करा, त्याचा काहीतरी भाग दान करा. महाराजांना दान करायला करू का नाही, करू का नाही असा प्रश्न असेल, ज्ञानदेवाच्या मंदिरात दान करा, विठोबाच्या मंदिरात दान करा. आता एखादा म्हणतो बरं मी दान करतो म्हणून, पण दान करतो म्हणणं आणि दान करणं यात फरक असतो. आणि दान केल्यानंतर ह्या हाताचं त्या हाताला कळलं नाही पाहिजे, याला दान म्हणतात. लोक दान करतात आणि मरेपर्यंत लक्षात ठेवतात. ते उलट काय होतं, बंधाला कारण होतं. दान म्हटलं की ते ह्या हाताचं त्या हाताला कळलं नाही पाहिजे, कुठलंही असो मग ते दान. दान काय काय करू शकतो आपण? काय काय दान करता येतं? दान काय काय करता येतं? जे माझं म्हणतो ते दान करता येतं. मग काय काय तुमच्याकडे बघा, ते दान करून टाक. मग मनाला मी माझं म्हणतो, मन दान करतं, हो करता येतं, तेवढा अधिकार पाहिजे. तुम्ही ज्याला माझं समजतं त्याला दान करता आलं पाहिजे. त्याला जर दान केलं, असं जर केलं संपूर्ण दान करत 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 चाललो, तर ते जे माझं आहे ते माझं हटत जाईल. ते माझं हटत गेलं की ते नामरूप राहील. काय होईल? जसं उदाहरणार्थ हे घर आहे, ह्या घराला मी माझं समजत होतो. आता समजा हे घर मी दान केलं, आता माझं राहिलं का? आता कोणाचं झालं? आता ते घर राहिलं. फक्त काय राहिलं? आता काय राहिलं? आता फक्त घर राहिलं. मग आता घर राहिलं म्हटल्यानंतर घर हे काय आहे? नाम आहे, आणि त्याचं एक काहीतरी रूप आहे. माझं आहे का? म्हणून माझ्यातून बाहेर पडलो, खाली राहिलं नामरूपात्मक घर. काय राहिलं? नामरूपात्मक घर आहे, पण ते आता माझं नाही ना. म्हणून तो माझेचा जो भाव आहे तो संपूर्ण नष्ट झाल्यानंतर खाली नामरूप राहतं. नामरूप केव्हा शिल्लक राहतं? माझं गेले की नामरूप राहतं. आणि म्हणून साधू संत सुद्धा तुम्ही बघा, भगवंताचं नामरूप जेवढे पाहतात, जेवढं गुणगान गातात, त्यांनी सुद्धा आधी माझं सगळं संपवलंय. तेव्हा ते भगवंताच्या नामरूपापर्यंत गेलेत. कुठपर्यंत गेलेत? नामरूपापर्यंत गेलेत. आणि नामरूप नष्ट केल्यानंतर मग खऱ्या भगवंतापर्यंत गेले. असा प्रवास आहे. म्हणजे नामरूपापर्यंत जाण्यासाठी काय करावं लागेल? आधी माझे संपवावं लागेल. माझं संपवण्यासाठी दान करावं लागेल. समजा एखाद्याला पोरगा असेल, एखाद्याला पोरगा आहे आणि तू समजतो हा पोरगा माझा आहे. काय समजतो? तुम्हाला समजा पोरगा आहे. कोण आहे तुम्हाला? पोरगा आहे. कोणाचं आहे असं तुम्ही म्हणताय. आता तुम्ही प्रयोग करा, त्याला म्हणावं की तुला दान करायचंय. काय करायचंय? तुला दान करायचं. कुठे दान करायचंय? आता तुमचं आहे ना, मग तुम्ही ठरवायचं कुठे दान करायचं. तो जर म्हणला मला टाटा बिर्लाला दान करा, तर टाटा बिर्ला तुम्हाला काही घेणार नाही का? आता दान कुठे करायचं हा तुमचा प्रश्न आहे. मग त्याला दान करा. पण एकदा दान म्हणले की दान तुम्ही त्याला घ्या आणि अशा ठिकाणी दान करा की त्याला जिथे आवडतच नाही. मला सांगा, जाईल का ते? जाईल का दान करेल का तो? माझा तुमचा काही संबंध नाही, निघा. काय म्हणेल? मग तुम्हाला कळेल माझं दान करण्याचा फायदा असतो. दान करायला निघालो आपण, माझं समजून दान करायला निघालो तर माझं नाही लक्षात येतं, आणि माझं असेलच तर दान होतं, तरी माझं जातं. दान करण्याचा फायदा काय? दान करण्याचा फायदा काय? दान करण्याची तयारी ठेवा. ज्याला माझं, तुम्हाला वाटतं नाही का त्याला आपला मुलगा माझा आहे, मग त्याला म्हणा बाबा माझा असं समज आहे की तू माझा आहे, आणि मला आता असं करायचं की माझं जे आहे ते मला दान करायचं आहे की नाही. तर मी तुला महाराजांना दान करत आहे, किंवा तुला मी या आश्रमाला दान करत आहे, किंवा तुला मी या ठिकाणी दान करत आहे असं म्हटलं तर जाईल का? तो काय म्हणेल? जाईल का? तो म्हणेल का? तो म्हणेल माझं काही नसतं असं, तुमचं तुम्ही बघा, माझं मी बघतो, म्हणेल का नाही? शहाणा असेल तर तो म्हणेल ना माझं मी बघतो. म्हणजे आपण त्याच्यानंतरही त्याला माझंच म्हणलो तर आपल्यासारखा जगात शहाणा कोणी माणूस आहे का? त्याच्यानंतरही आपण त्याला माझंच म्हणतोय. ते शहाणे झालेत, ते शहाणे आहेत, पण आपण मूर्ख आहोत.
म्हणजे आपल्याला जरी कळलं ते माझं नाही तरी माझं म्हणतो, तर त्याला किती दोष लागेल? माझं नाही हे कळल्यानंतरही एखादी वस्तू जेव्हा आपण आपली समजतो त्यावेळेस डबल दोष लागतो, त्याला काय तर दुप्पट दोष लागतो. शरीर माझं आहे हे वाटत असताना आणि शरीर माझं नाही हे कळल्यानंतर शरीराला माझं म्हणतो, तेव्हा दोष कधी लागतो जास्त? दुसऱ्या वेळेस. तसं हे सगळं माझं नाही हे कळल्यानंतरही त्याला माझं समजतो, तेव्हा फार मोठा दोष लागतो. असो, माझं संपलं पाहिजे. माझं संपलं की मग, पण माझं जे आहे ते कुठे दान करायचं हा तो आपापला प्रश्न असतो. आपल्याकडे माझं मध्ये बरंच काय काय आहे, आणि ज्या दिवशी लक्षात येईल माझ्याकडे काहीच नाही दान करायला, तेव्हा तर फारच चांगली गोष्ट आहे. तशी अवस्था झाली की नामरूपच राहील फक्त, आणि नामरूप लागेल तेव्हा मग नामरूपाला नष्ट करता येईल, म्हणजे नामरूपाचा भास नष्ट करता येईल आणि भगवंत सच्चिदानंद रूप असलेला भगवंत प्रकट होऊ शकेल. पण त्यासाठी माझं संपलं पाहिजे. आणि हा प्रवास, एवढा प्रवास फारच कठीण आहे, एवढाच फक्त कठीण, हा एवढाच आपल्याला सोडवायचा आहे. आणि आता नाही सोडवला तर पुढे कधीच शक्य नाही. या जन्मी जर नाही सोडवला तर पुढे कधीच शक्य नाही. कारण अनंत जन्म कुठल्या शरीरामध्ये कसं राहावं लागेल आणि काय काय भोगावं लागेल, त्याचे काय काय संस्कार पुन्हा तयार होतील हे सांगता येत नाही. म्हणून आता मृत्यू येण्याच्या आत आपल्याला हे सगळं करावं लागेल. आणि माझं सोडणं तसं पाहिलं तर इतकं सोपं आहे, उलट त्यात फार आनंद आहे. जितकं माझं म्हणतो तितकं त्रास जास्त आहे, इतकं यातना आहेत. कारण माझं म्हटलं की त्या वस्तूकडे दुसरं कोणी पाहिलं की दुःख होतं. माझं म्हटलं की त्या दुसऱ्या वस्तू त्याच्याकडे पाहिलं तरी आपल्याला राग येतो, दुःख होतं. मग ती वस्तू जर आपली कोणी वापरली त्याच्यापेक्षा जास्त दुःख होतं. उद्या समजा माझी गाडी आहे, आता ही माझी गाडी आहे म्हटल्यानंतर दुसरं कोणी पाहिलं की मला राग येतो, दुसरी कोणी वापरली तर मग तो फारच राग येतो. आपलं ज्याला आपण माझं म्हणतो त्याला माझं म्हटल्यानंतर आपल्याला अनेक दुःखाला सामोरं जावं लागतं. मग जितकं आपण त्याला चिकटलेलं असतो, जितकं त्याला तीव्रतेने माझं म्हणत असतो तितका जास्त त्रास होतो. काय होतं? तितका जास्त त्रास होतो. आणि जितकं माझं संपतं तितकं त्या वस्तूला कोणी पाहिलं काय, त्याचा वापर केला काय, त्याचं काही केलं काय, आपल्याला काही फरक पडत काही वाटत नाही. आपण त्याच्यापासून अलिप्त होतो. इतकं सोपं काम आहे. आणि सगळ्यात जास्त माझं आपलं कुठे गुंतलंय? सगळ्यात जास्त माझं कुठे आहे आपलं? सगळ्यात जास्त माझं कुठे आहे? धनदारा पुत्रजन, बस एवढंच आहे. हेच फक्त इतकं प्रचंड आहे, आपण इतकं गुंतलेलो, इतकं चिकटलेलो आहे त्याला. दुसरं कोणी नजर जरी ठेवली तर आपण लगेच, काय लोक तर मला दक्षिण द्यायला येतात, फार गमतीचे लोक असतात काय, तर ते असे कोपऱ्यात जातात कुठेतरी, आणि कोपऱ्यात जाऊन असं कुठून काढून महाराज बघतील की काय पाकिटात किती पैसे, आणि हळूच बरोबर त्यातली एखादी फाटकी नोट किंवा अशी काढून आणून खिशात घालतात. काय तुझे पैसे बघून मला काय देते तुझे पैसे? तू किती लेख 10 रुपये का 100 रुपये काय लाख रुपये, मला काय त्याने फरक पडायचा आहे? अशी परिस्थिती आहे. धन नाही दान करतात ना, नाही खरंच चांगल्या भावनेने दान करतात बरं का, मी म्हणत नाही चांगल्या भावनेने, अत्यंत उत्कृष्ट भावनेने दान करतात. पण दुसरी भूमिका बघा कशी आहे. आणि तिथं पाहणारं कोणीच नसतं, मीच असतो एकटा. म्हणजे जरी अख्खे सगळ्या नोटा सगळे मला दाखवल्या तरी का मी काय म्हणणार आता एक का 2-4 दे, म्हणजे दान करतायत. पण परिस्थिती अशी, धनदारा पुत्रजन यांचंच फक्त आपल्याला काय मध्ये अडथळा आहे, यांचंच फक्त अडथळा आहे, बाकी काही नाही. तेवढा सुटला, एवढी तेढ सुटली, तेढ एवढीच आहे फक्त, फार मोठे नाहीये. बराक ओबामाशी आपल्याला काय घेणं नाही, बराक ओबामाशी बायकोशी काय घेणं नाही, बराक ओबामाची पोरीशी काय घेणं नाही, काय आहे का आपल्याला घेणं ना? त्यांचं काय होतं आपल्याला काय वाटतंय का? काही नाही, आपल्याला त्यांची काही घेणं नाही. त्यांच्या कोणी पाहिलं काय नाही पाहिलं काय, बराक ओबामाच्या घराशी काय घेणं नाही, कोणी पाहिलं काय नाही पाहिलं, आपल्याला काय होतं? काहीच होत नाही. कारण आपण माझं समजत नाही ते, आपण माझं कशाला समजतो? नुसतं म्हणणं आणि प्रत्यक्षात तसं असणं यात फरक आहे. लोक म्हणतात महाराज सगळं तुमचंच आहे, हे काय सगळं कोणाचं आहे? ते तुमचंच सगळं. मग खरंच कर नावावर, आहे की नाही? खरंच नावावर कर ना, बघू मग करतो का, करेल का सांगा. नाही का नाही करणं? नाही करू नका, तसं करणं योग्य नाही. पण सुटलं पाहिजे, माझं जे आहे हे सुटलं पाहिजे. माझं जे ते काय, माझं संपल्याशिवाय तुम्ही मला कसं संपवायचं हा तुमचा प्रश्न आहे, कसा त्याचा निर्णय लावायचा हा तुमचा प्रश्न आहे. नसेल कळत तर शहाण्याला विचारावं. पण माझं संपल्याशिवाय नामरूप हा शब्द येऊ शकत नाही. म्हणून नामरूपाचा नुसता विचार करणं इथे खरं तर योग्य नाही. माझं संपल्यानंतर नामरूप, आणि नामरूप संपल्यानंतर भगवंत, नाही का? भगवंत कधी आहे?
नामरूप संपल्यानंतर. पण नामरूप पर्यंत येण्यासाठी माझं संपवा आणि मग आपल्याला सच्चिदानंद रूप भगवंतापर्यंत जाता येईल. असो, इथपर्यंत बोधामध्ये काय दिसतंय? इथपर्यंत असं दिसतंय की हा सर्व जग हे सच्चिदानंद रूप आहे. पण भेद जो निर्माण होतोय तो नामरूपामुळे होतोय. नामरूपात्मक भेद हा कल्पित आहे का वास्तव आहे ही दृष्टी नाहीये. कारण बाळका सोने वाया गेले. म्हणजे जे माझे माझे म्हणतात त्यांच्यासाठी फक्त काय भेद आहे. बाळकासाठी फक्त अलंकार आहे. सोनारासाठी तसं नाहीये. म्हणून आपली काय करावं? आपण माझं माझं संपवावं. मृत्यूने आपल्याला माझं माझं संपवायला लावण्याच्या आधी मृत्यू आला आणि त्याने विचारलं काय तुझं आहे, त्याला सांगायचं माझं काहीच नाही. तुला काय घ्यायचंय? तुला काय घ्यायचंय? भीती काय आपल्याला? हे जाईल याची भीती आहे का नाही? भीती भयंकर भीती आपल्याला की आता हे हे जाण्याची भीती आपल्याला. ही जाण्याची भीती काय? बायकोवर, नवऱ्यावर, मुलावर, धनावर जेवढे आपली आसक्ती नाही, जेवढं आपल्याला माझं पण वाटत नाही, त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त ह्याच्यावर आपली आसक्ती. आणि म्हणून मृत्यूची आपल्याला सदैव भीती आहे. याची आसक्ती तेव्हाच जाऊ शकते जेव्हा यांची आसक्ती सोडू. यांची आसक्ती सोडली की याची आसक्ती सोडण्याचा प्रश्न येणार आहे. आणि मृत्यू जेव्हा येईल तेव्हा त्याला सहज म्हणता आलं पाहिजे आपलं काय, माझं काय आहे, घेऊन टाक. कोणाचं आहे? तुझं आहे, तू घेऊन टाक. प्राण तो पण घे, तुला ठेवतो. काय घे? तुला घेऊन जातो. कोण? प्राणाला सुद्धा घेऊन जा, चल. कारण मी प्राण नाहीये, मी प्राणाचा प्राण आहे. त्याला तू घेऊ शकत नाही, त्याला अधिकार नाही. तो नियम बाह्य वागत नाही. यम हा नियमात राहतो. नियम बाह्य तो वर्तन करत नाही, यम आहे तो. आणि म्हणून तो प्राण घेतो पण मला नेत नाही. मी त्या प्राणात तादात्म्य पावलोय म्हणून मला घेऊन जातो. काय झालं? तो नियम बाह्य वागत नाही, तो फक्त प्राण नेतो. पण प्राणात तादात्म्य कोणाचं आहे? माझं. म्हणून तो मला नेतो, नाही तर तो मला काय नेईल. मला नेण्याचा गुन्हा तो करत नाही, तो यम आहे. तो फक्त प्राण नेतो. त्याला फक्त प्राण न्यायचा आहे. त्याला फक्त प्राण नेऊन या 5 महाभूतांच्या देहांना 5 महाभूतांना परत द्यायचं आहे. त्याचा एवढाच धर्म आहे. तो त्याच्या धर्मात मध्ये राहतो. पण मी का जातो मग? कारण मी प्राणाशी तादात्म्य पावलो. मला दुःख का होतं? कारण की याच्याशी मला तादात्म्य. याचं तादात्म्य संपलं की दुःख संपेल, आणि प्राणाचं तादात्म्य संपलं की पुनरावृत्ती संपेल. पण हे करणं कधी शक्य आहे? हे ऐकणं फार मस्त वाटतं. पण हे करणं केव्हा शक्य आहे? आधी धनदारा पुत्र जन हे अवघे मिथ्या जाणून, म्हणजे यांचा निर्णय लावून. आपला त्यांचा काही संबंध नाही. कुठल्याही पद्धतीने काही करा, त्यांचा निर्णय लावून टाका. त्यांचा निर्णय लावल्यानंतर हा स्वतःचा वैयक्तिक विषय आहे. परमार्थ हा वैयक्तिक विषय आहे, हा जगाचा विषय नाही. हा जगाचा विषय नाही. यांचा निर्णय लावल्यानंतर तुमचा निर्णय लागेल. हीच दिशा आहे, हीच वाट आहे, या पलीकडे वाट नाही. हाच असाच प्रवास आहे, याच्या पलीकडे प्रवास नाही. साधू संतांनी वर्णन केलेल्या नामरूपाचा खरा अभ्यास होण्यासाठी हे सगळं आधी अभ्यासायला पाहिजे. या सगळ्याचा विचार न करता एकदमच नामरूपावर लोक गेलेत, आणि साधू संतांनी काय सांगितलं हे मग हे लक्षात येत नाही. आलं लक्षात? म्हणून पहिल्यांदा काय करावं? अशा पद्धतीने वाटचाल करावी. वेळ आपल्याकडे निश्चितच नाही, म्हणून तत्परतेने क्षणाक्षणा करा हाच विचार. तत्परता किती पाहिजे? क्षणाक्षणा करा हाच विचार, तरावया पार भवसिंधू. किंवा अर्ध घडी रिकामा हरवू नको. तुम्ही घडीनं घडी रिकामे राहताय, नको तिकडे नको ते करत बसलाय. घडीनं घडी, दिवसेनं दिवस श्रवण जे आहे हे श्रवण तुम्हाला इंजेक्शन सारखं आहे. अभ्यास हे काय? इंजेक्शन आहे. हे करा, यात तरच वाचण्याची शक्यता आहे. त्या पलीकडे कुठेही काहीतरी करत बसले तर वाचण्याची शक्यता नाही. म्हणून पुन्हा पुन्हा अभ्यास करत राहणं, पुन्हा अभ्यास करत राहणं हे चांगलं लक्षण आहे. आणि बरेचसे लोक करतात, ती फार आनंदाची गोष्ट आहे. पण जिथे कुठे आहात त्याच्या पुढे पुढे गेलं पाहिजे. पण कितीही जरी अभ्यास केला, पण हा जर मूळचा भाग जो खंडित करणं अपेक्षित तो जर संपवला नाही, तर कितीही अभ्यास केला तरी तो फोल आहे, फक्त पांडित्य येईल. पांडित्य उपयोगाला येत नाही. अभ्यास हा आचरणात आला तर तो उपयोगाला येतो. तर आपणा सर्वांना त्या मार्गाने तिथपर्यंत